जी अवस्था श्रीकृष्णांच्या गोकुळ सोडण्याच्या वेळी गोकुळवासियांची झाली होती, त्याहून ही बिकट अवस्था छेली ग्रामस्थांची झाली होती. पण काहीही झाले तरी परब्रह्म आता मागे परत फिरणार नव्हते. त्यामुळे जड करणाने सर्वजण आपल्या घरी परतून स्वामी विरह खात अखंड बुडाले. इकडे स्वामी महाराज शेली गावातून निघून थेट हरिद्वारास गेले. पुढे ऋषिकेश येथे जाऊन तेथील पुरोहितांमधील हरिहर भेद नाहीसा केला. हरी वेगळा आणि हर म्हणजे शिव वेगळा नसून हे दोन्ही एकच आहेत, याचा दाखला देऊन तेथील काही भक्तांना आपले विश्वरूप दाखविले. यानंतर मग हिमालय पर्वतावर काही काळ निवास करून तेथून पुढे मग रुद्रप्रयाग, देवप्रयागला गेले. त्यानंतर मग काशीक्षेत्र स्वामींनी काही काळ निवास केला. त्यानंतर मग ब्रदीनाथ व केदारनाथ येथे भ्रमंती करून स्वामी पुढे सोमप्रयाग, नरनारायण स्थान येथून पुढे मग मानसरोवर येथे गेले. येथे काही काळ वास्तव्य करून मग स्वामी तेथून पुढे चीन आणि तिबेट या प्रदेशात गेले. येथून पुढे मग नेपाळ येथील पशुपतीनाथ येथे काही काळ निवास केला. पुढे नंतर जगन्नाथपुरी, द्वारका, गिरनार पर्वत, कलकत्ता, रामेश्वर, हैदराबाद, मुंबई, अंबेजोगाई, राजूर, पंढरपूर, हुमणाबाद, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर अशी भ्रमंती करत करत शेवटी अक्कलकोटी आले व येथेच स्थिर झाले. स्वामी महाराज अक्कलकोटी आल्यानंतर त्यांनी केलेल्या लीला व तेथील चरित्र हे बऱ्यापैकी उपलब्ध असल्यामुळे याबाबत जास्त काही लिहिण्याची आज आवश्यकता नाही. पण स्वामी महाराजांच्या छेली गावापासून ते अक्कलकोटी येईपर्यंतच्या प्रवासासंबंधी व चरित्रासंबंधी खात्रीशीर आणि सूत्रबद्ध माहिती उपलब्ध नसल्यामुळे याबाबतीत नेहमीच मतांतरे होत असतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामींचे जवळपास 23 वर्षे वास्तव्य होते आणि या काळात स्वामींनी दाखवलेल्या लीला, आपले सामर्थ्य, आपला सर्वेश्वराधिकार या गोष्टी पाहता स्वामी महाराज हे पूर्ण परब्रह्म स्वरूप होते. या बाबतीत मात्र सर्वच चरित्रकारात एकमत आहे. आपणही स्वामींच्या स्वरूपाबद्दल व शक्ती सामर्थ्याबद्दल स्वामी वैभव दर्शन भाग 01 मध्ये सविस्तर माहिती घेतल्यामुळे इतर मतांतरे यात न गुंतता स्वामींच्या सर्वेश्वर आणि पूर्ण परब्रह्म स्वरूपावर दृढ श्रद्धा आणि निष्ठा ठेवून आपली पुढील आध्यात्मिक वाटचाल करावी. स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकटकाल इ. स. 1856 ते 1878 हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेय यांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. मी नृसिंह भान असून श्रीशैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संप्रदाय दत्त संप्रदाय भाषा मराठी कार्य महाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार प्रसिद्ध वचन भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे संबंधित तीर्थक्षेत्रे अक्कलकोट, गाणगापूर. जीवन विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्रीशैल्यम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून ते प्रकट झाले, अशी मान्यता प्रचलित आहे. त्यांनी तेथून असेतू हिमाचल भ्रमण केले. स्वामी समर्थ प्रकट दिन इ. स. 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके 1778, अनल नाम संवत्सरे, रविवार दि. 6 एप्रिल 1856 हा होता. वासुदेव बळवंत फडके इ. स. 1875 सालच्या सुमारास महाराष्ट्रात जेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी फडक्यांना सध्या लढायची वेळ नाही असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.